चला तर आज आपण टोमॅटोची चटणी बनवूया. किती छान अशी झालेली आहे बघा. तुम्हाला प्रवासासोबत दसम्याच्या सोबत चटणी ही खूप छान लागते. अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा. प्रवासासोबत कुठं जायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्की घेऊन जाऊ शकता. मी इथे अशा लांब लांब आपल्याला टोमॅटो कट करायचे आहेत बघा. अशा प्रकारे मी इथे टोमॅटो कट करून घेतलेले आहे. कांदा अशा उभा कट करून घ्यायचा आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. इथे टोमॅटो लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं लसूण घालायचं आहे. मग आम्ही लसूण घातला. लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालू. अशा प्रकारे कोथिंबीर घालायची थोडीशी. यामध्ये थोडेसे जिरे, मोहरी ते पण थोडा वेळ परतवून घ्यायचे आपल्याला. पुन्हा यामध्ये लाल तिखट, हळद जे काही मसाले असतील ते तुम्ही यामध्ये फोडणीमध्ये टाकून द्यायचे आहे. मी ते 2 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ असं घातलेलं आहे. त्याला 2 मिनटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर. बघा व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे. आपल्याला टोमॅटो यामध्ये टाकून द्यायचे आहेत. टोमॅटोचं पाणी वगैरे सर्व आपल्याला टाकून द्यायचं आहे यामध्ये. आता आपल्याला कमी गॅसवर असं परतून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले भाजीला लागोपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. असं परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाले लागोपर्यंत. बघा किती छान असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे. खूप लवकर ही चटणी बनते. 2 ते 4 मिनिटांमध्ये रेडी होते आणि खायलाही पण खूप टेस्टी लागते, छान आणि खूप सोपी आहे बनवायला. दसम्यासोबत तर खूपच छान लागते टोमॅटोची चटणी. अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्हाला जर असं पाणी रस्सेदार पाहिजे असेल तर तुम्ही यावर प्लेट झाकून ठेवू शकता. आणि जर तुम्हाला रस्सेदार नाही पाहिजे असेल तर तुम्ही असं मोकळंच ठेवा, कारण की ती मोकळी होते चटणी. प्लेट नाही झाकायची आपल्याला, पाणी सुट्टं प्लेट झाकल्यानंतर. किती छान आपली टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे बघा.